आपलं तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात सलाम. आजच्या सुंदर दिवसाच्या खूप शुभेच्छा. आज एक गझल आपल्यासाठी मी घेऊन येत आहे आणि या गझलेचा विषय जो आहे तो पती पत्नीच्या नात्यावरती अवलंबून असणारा विषय आहे. जनरली असं म्हटलं जातं की भांड्याला भांडं लागतं संसार करत असताना, परंतु तो होणारा जो आवाज आहे तो चार भिंतीमध्येच राहील याची काळजी घेणारा जो संसार असतो किंवा जे दाम्पत्य असतं, असे दीर्घकाळ किंवा यशस्वी संसार करतात असं म्हटलं जातं. वाद होतो त्यावेळेस नेमकी पडती बाजू कुणी घ्यायची हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो. कमीपणा कुणी घ्यायचा, चार पावलं कुणी मागं यायचं दोघांपैकी, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हे ज्यांना जमलं त्यांनी यशस्वी संसार केल्याची उदाहरणं आपल्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. आणि तोच धागा पकडून ही गझल लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ऐकूयात. दिली घेतली वचने आपण दोघे पाळू, दिली घेतली वचने आपण दोघे पाळू, वाद भांडणे हेवे दावे सारे टाळू. दिली घेतली वचने आपण दोघे पाळू, वाद भांडणे हेवे दावे सारे टाळू. चुकून झाला वाद तरी मी घेईन पडते, चुकून झाला वाद तरी मी घेईन पडते, चुका आपुल्या त्या रात्रीला सगळ्या जाळू. चुकून झाला वाद तरी मी घेईन पडते, चुका आपुल्या त्या रात्रीला सगळ्या जाळू, वाद भांडणे हेवे दावे सारे टाळू. दुःख कितीही मोठे असले आपण तरीही, दुःख कितीही मोठे असले आपण तरीही, सुखाकरिता अश्रू आपुले ते सांभाळू. दुःख कितीही मोठे असले आपण तरीही, सुखाकरिता अश्रू आपुले ते सांभाळू, वाद भांडणे हेवे दावे सारे टाळू. जीवन देऊ परमेशाच्या हाती आपुले, जीवन देऊ परमेशाच्या हाती आपुले, म्हणजे आशिष देईल आम्हा तोकन बाळू. जीवन देऊ परमेशाच्या हाती आपुले, म्हणजे आशिष देईल आम्हा तोकन बाळू, वाद भांडणे हेवे दावे सारे टाळू. शेवटचा शेर आहे. आयुष्याच्या संध्याकाळी कधी एकदा, आयुष्याच्या संध्याकाळी कधी एकदा, आपण आपुल्या इतिहासाची पाने चाळू. आयुष्याच्या संध्याकाळी कधी एकदा, आपण आपुल्या इतिहासाची पाने चाळू, वाद भांडणे, वाद भांडणे हेवे दावे सारे टाळू. दिली घेतली वचने आपण दोघे पाळू, दिली घेतली वचने आपण दोघे पाळू, वाद भांडणे हेवे दावे सारे टाळू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. उद्या पुन्हा एकदा एका नवीन कवितेचा भेटू. धन्यवाद.